कशी आहेस? फर्स्ट क्लास. तुम्ही कसे आहात? डबल फर्स्ट क्लास. सुनंदा माझ्या साठी काय आणलं खायला? नाही आणलं. अरे कारण जर इथे खायला आणलं ना तर तुझ्याऐवजी डॉक्टर आणि नर्सच सगळं संपवतील. सुनंदा तू जया इथे किती एक नर्स नॅन्सी नर्स. काय भाऊजी, आता आजोबा झालात, नातवाने पाहिलं तर? बरं का सुनंदा, याचा अर्थ आमचा मित्र एकदम नॉर्मल आहे. डॉक्टर काय म्हणतात? दोन दिवसात घरी पाहणार. बाकी बरं आहे. पण पहिल्यापेक्षा आवाज आता बरा वाटतोय ना? जया तुला तो महाजन दिसतो का रे? कशाला हवे तुला तो? नाही, त्याला त्याला तुडवायचं त्याला. कुठे काय बोलू कुठे काय बोलू नये याचा अंदाज कधी येणार तुला? हे सगळं झालं त्याचं कारण महाजन. काय मन्ना शेठ, हाऊ आर यू? सर या सर. थँक्यू. काय म्हणतोय मन्ना? हाऊ आर यू? कम ऑन मन्ना. अरे शेर कभी घास नहीं खाता या चालीवर शेर कभी रोता भी नहीं. अरे वय झालं आता, आजार पण येणारच. आजार पण आलं म्हणून वाघाचा कधी कोल्हा होत नाही. अरे वाघाने आपलं आजार पण देखील त्याच्या रुबाबातच सहन करायला हवं. राईटली सेड सर. अर्धा तो स्पिरिट मध्ये घेतोय व्यवस्थित. आपल्या रिकव्हरी फास्ट आहे त्याची. डॉक्टर म्हणतात 1 महिना 1.5 महिन्यामध्ये बरा होईल म्हणून. बाय द वे, तो किरण, याच्या मुलाचं नाव किरणच ना? हो. काही वर्षापूर्वी त्याला आपल्या कॉलेजमध्ये. तो आणि पल्लवी संध्याकाळी येते. सीमावहिनी रात्रीच्या असतातच आणि आम्ही अधनमधन येतोच. अरे आपल्या मित्रासाठी आपण देखील यायला तयार आहोत. खूप जुना दोस्त आहे आपला. 10-12 वर्षापासूनचा सहवास आहे. त्या काळात हिने कॉलेजला खूप मदत केली होती ना? चला आपण निघूया. वर्षा एकटीच असेल. सर निघतो मी. शुअर, तुम्ही निघा. मी थांबतो ना, मला वेळ आहे आज भरपूर. या तुम्ही. येतो रे. चला येतो. येतो सर. चल. काय म्हणताय मन्ना शेठ? गेट वेल सून. आता याच्या पुढे आपली घरीच भेट होणार. तू आज यावेळी घरी कसा का? ताई पाणी तर घे. तहान लागली असेल. नाही काय की हल्ली तू लवकर दमतेस, थकतेस. बापरे, ताईची आज भरपूर काळजी करतोयस. ताई काही लोकांना करण्यापेक्षा किंवा न करताच दाखवणं जमतं, पण मी त्यातलं नाहीये. आणि हे सगळे मी तुझ्याकडूनच शिकलोय. चहा आणू तुझ्यासाठी की लिंबू सरबत करू? यावेळी तू घरी कसा का? काय ताई की आज तसं काही खास काम नव्हतं. म्हटलं बाहेर उन्हात टप्पूगिरी करण्यापेक्षा घरी असलेलं बरं. पण कमाल आहे ताई, मी घरी नसलो तरी तू ओरडतेस आणि आज मी घरी राहिलोय तरी नाराज. नाराज नाही आहे मी, आश्चर्य वाटतंय मला. अरे घरी बसून माशा मारण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाऊन मन्ना काकाला बघून का येत नाही? नाही तो हॉस्पिटलमध्ये आहे हे तरी माहित आहे ना? माहितीये, मी जाऊन सुद्धा आलोय.
पण तिथे मला कुणीही सांगितलं नाही की माझं तिथे राहणं गरजेचं आहे ते. असं कसं कोण सांगेल? आपण तयारी दाखवायला हवी. किरण बिचारा एकटा अरे कॅरेज सांभाळेल की हॉस्पिटलच्या फेऱ्या मारेल? माहिती आहे मला, मी नाही कुठे म्हटलंय. अगं पण किरण दादाने सुद्धा इमर्जन्सी लागली तर मला हक्कानं सांगायला हवं की नाही? आपलं तसं फॅमिली रिलेशन सुद्धा आहे. आणि तू आणि जया काका रोज एक फेरी मारता, मग तुम्हाला नाही सांगतायत मला? हक्क, अधिकार हे सगळं सांगण्याकरता तू घरी असतोस का? तुझ्या कामाची वेळ तीही आम्हाला माहित नसते. कारण माझाच मी मालक आहे, त्यामुळे माझा मूड असेल तेव्हा मी काम करतो. हे बघ पण आता काय काम करतोस यावर पुन्हा प्रवचन चालू करू नकोस. अरे तुला कंटाळा कसा नाही येत नाही त्याच विषयावर बोलायला? नाहीये, कारण मी प्राध्यापक आहे. एकाच विषयावर मी गेले वर्षानुवर्ष बोलते. मला कंटाळा करून कसं चालेल? ताई, विषय तोच असला ना तरी तुझ्या समोरचे विद्यार्थी तरी बदलत असतात. इथे मीच, त्यामुळे महिनोन महिने मी तेच लेक्चर ऐकतोय. तरीही तुझ्यात काय फरक पडत नाही. कारण तुझ्या बोलण्यातही काही फरक पडत नाही. टेक्स्ट तेच. अगं कॉलेजमध्ये काही वर्षानंतर टेक्स्ट तरी बदलतं. तू ना अगदी निर्लज्ज झालायस. एनिवे, थँक्स. कशाबद्दल? काही नाही, माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत मी आता बदल करून घेणार आहे. रिपीटर स्टुडंटना शिकण्यात इंटरेस्ट यावा यासाठी मी काहीतरी नवीन शिकणार आहे. बरं जाऊ दे, मन्ना काकाची विचारपूस करण्यासाठी आज तरी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस का? ताई, मी मन्ना काकाला बघून आलोय आणि किरण दादाला मी 10,000 रुपये सुद्धा देऊन आलोय. नाही, काय असतं की नुसती विचारपूस करून चालत नाही, तर आपण स्वतःहून. किरणने ते पैसे मला परत केलेत. का? ते तितकं महत्वाचं नाहीये. इतके पैसे कुठून आणलेस तू? बँकेतून. आता इन्कम टॅक्स वाल्यांसारखे विचारू नकोस ते बँकेत इतके पैसे कुठून आले. चांगल्याच कामासाठी खर्च केले होते मी. आणि जामीन दिला ना तो सुद्धा एका निर्दोष मुलाला सोडवण्यासाठीच. याचा त्रास करून घेऊ नकोस प्लीज. मला काहीतरी खायला दे, भूक लागली. अरे तू जेवून का नाही घेतलंस? तुझ्याबरोबर गप्पा मारत जेवायचा विचार होता. नाही म्हणजे अजूनही बदललेला नाहीये. चल जेवून घेऊया. काय चाललंय तुझं? हे एकट्या मन्नासाठी नेतेस की अख्ख्या हॉस्पिटलसाठी? अगं तिथं किरण आहे असेल, पल्लू असेल, ते खातील ना. आणि उरलं तर पल्लू घरी नेईल. मन्ना कुणालाही काही नेऊ देणार नाही, सगळं आपल्या जवळ ठेवून घेईल. अगं तो बिचारा आजारी आहे, त्याला धड बोलवतही नाहीये. काय खाईल कोणाच ठाऊक. काही असलं ना अक्का, तरी आपण मात्र मन्नाशी हसून खेळून बोलायचं. आपल्याला रडायला आलं तरी सुद्धा आपण त्याच्यासमोर दाबून टाकायचं. अक्का, त्याची अशी अवस्था बघितली ना की रडायला येतं ग. सुधा, असं असेल तर मी जात नाही. अगं रडायला येत असताना हसून खेळून बोलणं मला जमणार नाही. असे काय करतेस तू अक्का? काल मला विचारतो, अक्का अजून कशी आले नाही मला भेटायला? मला तिच्या हातचं चमचमीत काहीतरी खायचंय. मग काय उत्तर देणार होते मी? सांग ना. चमचमीत खातोय का धडा? आधी औषध घेऊन भरावं म्हणावं. घरी लवकर ये, मग तुला वाटेल ते आणि वाटेल तेवढं खायला करून घालीन. सुधा, डॉक्टर काय म्हणाले ग? त्यांना बरा होईल ना? हो ग, गेल्या 2-3 दिवसात त्याच्यामध्ये चांगली प्रगती आहे ग. डॉक्टर तर म्हणाले की 1.5-2 महिन्यात तुमच्याशी छान बोलायला लागेल तो. चल, तू काळजी करू नको, जा त्याला भेटायला.
अगं किरण, जया कोणीतरी असेलच ना आपल्यापैकी तिकडे. जा चल. आता कसला विचार करतेस तू अक्का? काही नाही ग, त्याचा चेहरा येतो डोळ्यापुढे. असला दांडगट माणूस आणि कसा मलोलोन पडला असेल. नुसती आठवण आली तरी डोळ्यात पाणी येतंय माझ्या. आणि तू म्हणतेस त्याच्याशी हसून खेळून बोल म्हणून. तरी मी तुला सांगत होते मी तुझ्या बरोबर येते, पण तू म्हणजे अशी आहेस ना. हसायला काय झालं? अक्का हसू नको ना तर काय करू मी? अगं मला निरोप आला तशी मी ताबडतोब गेले ना हॉस्पिटलमध्ये. नंतर मी तुला सांगितलं की नाही 1-2 दिवसात जाऊ नये म्हणून, तर तूही जायला तयार नाहीस. आता मी चालले, त्याला सांगते तुला मी घरी न्यायला आली म्हणून. आणि त्याला असं सांगेन, अरे तुझ्यासारख्या दांडगट माणसाने इथे हॉस्पिटलमध्ये राहायचं, मग आम्ही म्हाताऱ्याने कुठे. तिन्ही संजय असं बोलायचं नाही हा अक्का. हे बघ तू आता उगीच काहीतरी बडबडत राहू नकोस. तू जा त्याला भेटायला. अगं तुला दारात बघितल्यावर बघ कसा खुश होईल. अर्धा बरा होईल तो अक्का. राग, संतापाचा उद्रेक, त्याचे परिणाम आहेत हे. मनावर ताबा ठेवायचा नाही. आपलं वय काय आहे, आपण काय बोलतोय, काही बघायचं नाही. आणि असंच होणार. बरोबर आहे तू म्हणतेस ते. काय बरोबर आहे? आता या मन्नाच्या ह्याच्यावर ना तुम्ही सगळ्यांनी धडा घ्या. या या. गुड इव्हनिंग अंकल. 10:30 वाजले रात्रीचे. अहो मी बाहेर जाईन त्या गुड नाईट म्हणेन. तू आता बाहेर जाणार आहेस? हो पण सॉरी अंकल, तुम्हाला झोपेतनं डिस्टर्ब नाही ना केलं? नाही, मी वाचत होतो. हे पुस्तक अजून तुम्ही वाचलं नाहीत? तू वाचलायस? हो 2दा. बरं माझ्याकडे कोणाचे फोन आले होते? बरेच फोन आलेत आपल्यासाठी. बंटी है क्या असं विचारणारे 4-5, बंटी दादा है क्या असं विचारणारे 2-3, आणि माझ्याशी बोलायची इच्छा नसलेले 7-8. म्हणजे काय? म्हणजे मी हॅलो म्हटलं की तिकडनं फोन कट. पण एकही जरा बंटीशी मला बोलायचंय किंवा बंटीला देता का असा नव्हता. इम्पॉसिबल. अक्षताचा गेल्या 4 दिवसात फोन नाही? अक्षता वेगळ्या कॅटेगरीमध्ये, कळलं का? तिचा रोज फोन येत होता, आजही 2-3दा आला. मग काय बोलली? बंटी एका विचारलं, तुम्ही काय बोललात? पत्ता न देता बाहेर गेलाय. बस एवढंच? मला बोलायचं होतं, तिनं फोन कट केला. आता एवढ्या रात्री कोणाला फोन करतोय? अक्षताला? हो. अरे कर बाबा, काय तुला वाटेल ते कर. हॅलो, हा सुधा मावशी, हा बंटी बोलतोय. अक्षताला देता का? हो. नाही मला माहित नव्हतं. नाही ती झोपली असेल तर उगाच उठवू नका. बर ओके, गुड नाईट. ही अक्षता म्हणजे ना मॅड आहे एकदम. SSC ची परीक्षा म्हणजे काय? सोडायला काय झालं? येरचे पाय होती अक्षता. अभ्यास अभ्यास अभ्यास. सुधा जोशी व्हायचंय म्हणे. का? तशी इच्छा असणं चूक आहे? अहो पण म्हणून स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नाही? पडले आता आजारी. उद्या जाऊन बघतोच तिला. काय काय करणार? ओरडणार तिला? मी काय ओरडत बिरडत नाही, डायरेक्ट दम भरतो फायनली. हो तर हो, नाही तर नाही. कळलं. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा बसा कणिक मॅडम. आले मी 5 मिनिटात. नाही, माझे काम फक्त 5 मिनिटाचंच आहे. बसा ना. या काटकर साहेब बसा. तुम्ही कुठे निघालात? बसा बसा. मी काटकरांना बसायला सांगितलं ना. हे बघा, माझ्या केबिन मध्ये मी अजून 10 जणांना बसायला सांगेन. बसा. जोपर्यंत मी तुम्हाला इथून जा म्हणून सांगत नाही तोपर्यंत इथे बसून राहा. हे म्हणजे टू मचच झालं. आणखीन काही तुम्हाला बोलायचंय? मला काम आहेत. माहिती आहेत मला तुमची कामं काय आहेत ते.
शांतपणे बसा इथे. काटकर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं की ताबडतोब कर्णिक मॅडमची ट्रान्सफर व्हायला हवी आणि त्यांच्या जागी माझे आधीचे सचिव चांदेकर यांची नियुक्ती व्हायला हवी. यावर तुम्ही होकार दिला होता. त्याचं पुढे काय झालं? हो मॅडम, म्हणजे जरा तुम्ही गायधनी साहेबांना फोन लावा. कशाला? हे बघा कर्णिक मॅडम, मी जे काम सांगते ना ते प्रश्न न विचारता करायचं तुम्ही जरा शिका. गायधनी दौऱ्यावर गेले असतील. तुम्ही फोन लावताय की मॅडम प्लीज. हॅलो, नमस्कार, मी सुधा जोशी बोलते. साहेब, मी आपल्याला फॅक्स पाठवला होता, त्याचं काय झालं? नाही, तुम्ही जर मला फोनवरती काही उत्तर देणार नसाल ना, तर ज्या कर्णिक मॅडमचा ट्रान्सफरचा तो फॅक्स आहे त्याच कर्णिक मॅडम बरोबर मी माझा राजीनामा पाठवेन. आणि तो राजीनामा इतका परिपूर्ण असेल की कुणालाही संशय सुद्धा येणार नाही. नाही, हे बघा, माझा कुणावरही वैयक्तिक राग नाहीये, पण नोकरशाहीला चिकटून बसलेल्यांबरोबर मी काम करू शकत नाही. त्यांना वटणीवर आणायलाच हवं. आणि माझी पुढची ऍक्शन काय असेल हे तुम्हाला कळायला हवं म्हणून मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, उद्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडेन आणि मी काय करू शकते हे आपण चांगलेच जाणता. ठीक आहे, मग तुम्ही लवकरात लवकर माझ्या फॅक्सचं उत्तर द्या. त्या फॅक्समध्ये कर्णिक मॅडमची ट्रान्सफर आणि माझे पूर्वीचे सचिव चांदेकर यांची नियुक्ती करा असं लिहून पाठवाल तर बरं होईल. थँक्यू. हे काम साधारण किती वेळात होईल? ठीक आहे, मी आपल्या फॅक्सची वाट बघते.